तर एक गाणं कसं बनतं? कसं बनतं त्याचा हा प्रवास आहे. म्हणजे अजून एक फेमस लावणी आहे नादखोळा. सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे. याच्यावर अनेक लोक परफॉर्म करतात किंवा अजूनही अजूनही गणपतीमध्ये परफॉर्म म्हणा, करतात. कुठेही हां. म्हणा डीजे. तर आता नादखोळाचा एक असा किस्सा झाला, की माझ्याकडे ट्यून होती. अशी एक ट्यून होती माझ्याकडे. मग त्याने मी ऐकवली. ट्यून चांगली आहे रे, कॅची आहे, पण शब्द वगैरे. मग तेवढ्यात त्याचे प्रोड्युसर आहेत आपले मेघराज राजे भोसले. हर्षितजी आणि तुम्ही सुरकर साहेब, तुम्ही काहीही करा, पण गाणं आपलं नादखोळा झालं पाहिजे. तो घेतला. मग पिंगळे साहेबांना शेजारीच होते गीतकार. त्यांना म्हटलं, की हे जे आहे ना नादखोळा याच्यात बसतंय का बघू आपण. ते बरोबर बसलं. नादखोळा नादखोळा आणि त्याची सुरुवातीचे जे आपण ऍडलिप म्हणतो, शौकीनांचा मेळा भरला, जीव जीवाला असा हा भिडला, डावा डोळा लवू लागला, लवू लागला, लवू लागला, नादखोळा 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 नादखोळा, नाद 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 नाद, सोडा राया सोडा सोडा राया हा नाद खुळा, बुगडीचा हा, हे बुगडीचा हा, चोळीचा हा नाद खुळा, नाद खुळा, सोडा सोडा. नाद खुळा जन्माला